नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. 13 ऑक्टोबर 2023 ला सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातल्या याचिकांवर सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात काही हार्श टिप्पण्या ज्या आहेत या सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आलेल्या होत्या. पण सुप्रीम कोर्टाची त्या सुनावणीची जी ऑर्डर आली त्या ऑर्डरमध्ये मात्र यातला कशाचाही उल्लेख नव्हता. ओरल रिमार्क्स ठेवताना सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं जरूर होतं की तुम्ही एक टाइम टेबल जे रिअलिस्टिक असेल अशा पद्धतीचं तयार करा. जर तुम्ही तसं केलं नाही तर मात्र आम्हाला एक लिमिट सेट करावी लागेल हे सुप्रीम कोर्ट जरूर म्हणालेलं होतं. पण आदेशात, लिखित आदेशात मात्र याचा कशाचाही उल्लेख नसल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्याच्यावर फारसं लक्ष देणं पसंत केलं नाही आणि त्यांचे माध्यमांमध्ये येणारे हेच सगळे इंटरव्ह्यूज, हेच सगळे रिमार्क्स कुठेतरी सुप्रीम कोर्टाला पटलेले नाहीयेत. आणि आज जेव्हा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी झाली त्यावेळेला पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काही गोष्टींमध्ये त्यांची कानउघडणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा काही नवीन आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. आज सुप्रीम कोर्टात झालेल्या या सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे, अगदी वर्ड टू वर्ड सगळे युक्तिवाद हे आम्ही एका लाईव्ह मध्ये केलेले आहेत. तुम्ही ते सविस्तररित्या पाहू शकता. पण आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या वेळेला पुन्हा एकदा देशाच्या सरन्यायाधीशाने विधानसभा अध्यक्षांसंदर्भात नेमकं काय काय म्हटलेलं आहे आणि काय आदेश दिलेले आहेत हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. सगळ्यात पहिला मुद्दा, जसं मी मगाशीच उल्लेख केला की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर खरं तर ते माध्यमांसमोर येण्यापेक्षा माध्यमं त्यांची प्रतिक्रिया घ्यायला साहजिकच जात आहेत. कारण ज्या पद्धतीने 13 ऑक्टोबरला सुनावणीच्या वेळेला सरन्यायाधीशांनी ज्या ज्या टिप्पण्या केलेल्या होत्या, राहुल नार्वेकर यांना ज्या शब्दात खडसावलेलं होतं, हे सगळं पाहता त्याच्यावर विधानसभा अध्यक्षांची प्रतिक्रिया काय असणार. सुप्रीम कोर्टाने त्यांना एक नवीन टाइम टेबल सुद्धा तयार करायला सांगितलेलं होतं. ते तयार करणार का हे जाणून घेण्यासाठी राहुल नार्वेकर यांच्या प्रतिक्रिया या साहजिकच माध्यमांनी घेतलेल्या होत्या. पण सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर सुद्धा हरकत व्यक्त केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की सुनावण्या पुढे नेण्यापेक्षा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मीडियाला इंटरव्ह्यूज देत आहेत, ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने रिमार्क्स ठेवलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे ही गोज अँड गिव्स इंटरव्ह्यूज दॅट वी आर co-equal branch of the government. Some discipline should be there. Instead of doing his job, he is going and giving interviews to media. म्हणजे काय, तर सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्ष सांगतायत की माझ्याकडे अर्धन्यायिक अधिकार आहेत, म्हणजे क्वासी ज्युडिशियल पॉवर्स त्यांच्याकडे आहेत, हे विधानसभा अध्यक्ष जे सांगतायत याच्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने हरकत घेतलेली आहे. त्यांनी पुढे जाऊन असं सुद्धा म्हटलेलं आहे की कुठेतरी शिस्त असणं गरजेचं आहे, डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांचं काम करण्याच्या ऐवजी माध्यमांना ते इंटरव्ह्यूज देत बसलेले आहेत, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने आज म्हटलेलं आहे विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भात. पुढे सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा म्हटलेलं आहे की एनसीपी पिटिशन्स हॅव बीन फाइल्ड मोर रिसेंटली. हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. पुढे ते म्हणतायत दे हॅव टू बी हर्ड, समबडी हॅज टू हिअर दोज मॅटर्स. म्हणजे काय, तर आता ही सगळी प्रकरणं जी विधानसभा अध्यक्षांसमोर गेलेली आहे, ज्याची सुनावणी, ज्याचं टाइम टेबल त्यांनी तयार केलेलं आहे, हे तर शिवसेनेसंदर्भातलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेचं काय, एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घ्यायला हवी. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडनं सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडनं जयंत पाटील यांनी याचिका या सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या फाईल केलेल्या होत्या की विधानसभा अध्यक्ष वेळ काढूपणा करतायत, निकाल देत नाहीये डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन्सवर. याच्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा होता की दोन्ही याचिका सारख्याच आहेत, एकत्र करून सुनावणी घ्यावी. त्यामुळे ज्या पद्धतीने शिवसेनेसंदर्भात सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये लक्ष घालते, तशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलाय की विधानसभा अध्यक्ष तर शिवसेनेसंदर्भात बोलत आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिटिशन्स, याचिका, या सुद्धा नुकत्याच फाईल झालेल्या आहेत, त्या सुद्धा कोणीतरी ऐकणं गरजेचं आहे, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. पुढे सीजेआय यांनी म्हटलेलं आहे द स्पीकर हॅज टू टेक अ डिसिजन फ्रॉम 11th मे, ही हॅज डन नथिंग. आता हे म्हणण्याचं त्यांनी कारण म्हणजे आधीचे युक्तिवाद समजून घेतले पाहिजेत. कपिल सिब्बल असतील, तिकडे शिंदे गटाचे वकील असतील, दोघांकडनं सुद्धा आपापल्या बाजू या मांडल्या जात होत्या. याच्या दरम्यान शिंदे गटाकडनं सुद्धा सांगण्यात आलं, एसजींकडनं सुद्धा सांगण्यात आलं की जरी ठाकरे गट हा दावा करत असला की आम्ही आमच्या याचिका या तर जून 2022 पासून फाईल केलेल्या आहेत, त्याला वर्ष उलटलं तरी विधानसभा अध्यक्षांनी कुठला निर्णय घेतला नाही, तर यावर इथे नार्वेकरांच्या वतीने कोर्टात असं सांगण्यात आलेलं होतं की 11 मे पर्यंत, म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल हा सुप्रीम कोर्टाने दिला तोपर्यंत तर या सगळ्या याचिकांवर स्थगिती आलेली होती. त्यामुळे 1 वर्षापासून निकाल दिला नाही, हा मुद्दा इथे व्हॅलिड ठरत नाही असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं. याचं कारण असं आहे की या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल नेमका कोणी द्यावा यावरच सगळा कल जो आहे तो सुद्धा सुरू होता सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या सुनावणीदरम्यान. आणि 11 मेला सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलेलं होतं की सगळ्यात पहिले आमदार अपात्रतेच्या याचिका
सुनावणीसाठी घेण्याचे किंवा त्याच्या संदर्भात निकाल देण्याचा सगळ्यात पहिले अधिकार हा 10व्या शेड्यूल अंतर्गत स्पीकर म्हणजे विधानसभा अध्यक्ष यांच्याकडेच आहे। त्यामुळे तेच या संदर्भातली प्रक्रिया पुढे नेतील। हे 11 मेला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं, पण आज सुप्रीम कोर्ट हे पुन्हा एकदा सांगतंय की 11 मे पासून सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी काहीच केलं नाही। पुढे सीजेआय यांचं म्हणणं आहे, These are summary inquiries. It's not proceedings before the election commission where they have to show evidences or documents that will take time. म्हणजे पुन्हा एकदा या सगळ्या सुनावण्यांना इतका वेळ का लागतोय, कारण की शिंदे गटाकडनं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की आम्हाला सुद्धा आमचे पुरावे ठेवायचे आहेत, आमचं म्हणणं मांडायचं आहे। सुप्रीम कोर्टाने आज हे म्हटलेलं आहे की ही काय इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगासमोरची सुनावणी नाहीये की जिथे तुम्हाला पक्ष कोणाचा हे सगळं सिद्ध करावं लागतं, त्याच्यासाठी वेगवेगळे पुरावे द्यावे लागतात, काही कागदपत्र सादर करावी लागतात। हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की ही काही तशा स्वरूपाची सुनावणी नाही। पुढे आता मेन मुद्दा येतो जेव्हा सुप्रीम कोर्टाने या संदर्भातली ऑर्डर डिक्टेट करायला सुरुवात केली, ऑर्डर सांगायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे वी वॉन्ट स्पीकर टू सेट द टाइमलाईन। म्हणजे आम्हाला हवं आहे की पहिले अध्यक्षांनी या संदर्भातलं एक वेळापत्रक तयार करावं, तुम्ही आम्हाला तसं एक शेड्यूल जे आहे ते द्या। पुढे लास्ट टाइम वी सेड इफ यू डोंट गिव्ह अस अ शेड्यूल वी आर इन्क्लाइंड टू पास एन ऑर्डर। सुप्रीम कोर्टाने इथे आठवण करून दिली, जरी गेल्या वेळेला लिखित स्वरूपात नसलं तरी सुद्धा गेल्या वेळेला आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की जर तुम्ही अशा पद्धतीचं टाइम टेबल दिलं नाहीत, एक नवीन शेड्यूल दिलं नाहीत, तर मात्र आम्हाला तुम्ही एक प्रकारे प्रवृत्त करताय की सुप्रीम कोर्टानेच आदेश या संदर्भातले काढावेत। पुढे ते म्हणतात 10 शेड्यूल विल बी कम्प्लिटली डिफिटेड इफ स्पीकर डोंट टेक एनी ऍक्शन। 10वं शेड्यूल जे तयार करण्यात आलेलं आहे त्याच्या मागचा जो हेतू आहे तोच साध्य होणार नाही जर अध्यक्षांनी कुठलाच निर्णय घेतला नाही, कुठल्याच पद्धतीच्या कारवाया केल्याच नाहीत। 10व्या शेड्यूल मध्येच पक्षांतर बंदी कायदा आहे, त्याच्यामध्येच आमदार अपात्रते संदर्भातले नियम आहेत, तरतुदी आहेत। त्याचा हेतू काय होता की अशा पद्धतीचं पक्षांतर थांबवण्यात यावं, जे कोणी पक्षांतर करत असतील ते जर 2/3ची मेजॉरिटी नसेल तर मग त्यांच्यावर कारवाया व्हाव्या। हा सगळा बेसिकली त्याच्या मागचा हेतू आहे, पक्षांतर थांबवणं, सरकार पडणं या सगळ्यापासून वाचवण्यासाठीच 10वं शेड्यूल तयार करण्यात आलेलं होतं। जर स्पीकर ऍक्शनच घेत नसतील, 10व्या शेड्यूलनुसार कारवाई करत नसतील तर मात्र मग हे शेड्यूल बनवण्यात अर्थच राहत नाही किंवा त्याचा हेतू साध्य होत नाही, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा सांगितलेलं आहे। शेवटची गोष्ट, वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ द शेड्यूल गिवन। म्हणजे राहुल नार्वेकर यांनी जे शेड्यूल तयार केलेलं आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचं समाधान नाही। बिफोर preemptory directions are issued, we are of the opinion that final chance be granted to create a realistic schedule hearing now on 30th October. आता हे सुप्रीम कोर्टाने त्यांना शेवटची संधी दिलेली आहे। सुप्रीम कोर्ट म्हणतंय की आम्हाला तुम्ही एक नवीन शेड्यूल तयार करायला हवंय, तुम्ही जे शेड्यूल तयार केलेलं आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्ट मुळीच समाधानी नाही आणि म्हणून आता आम्ही तुम्हाला शेवटची संधी देत आहोत ज्याच्यामध्ये तुम्ही एक नवीन टाइम टेबल तयार कराल आणि या संदर्भातली पुढची जी सुनावणी आहे ती 30 ऑक्टोबरला होणार आहे। दरम्यानच्या काळात एसजीना हे सुद्धा सांगण्यात आलेलं होतं, एसजी पण म्हणाले होते म्हणजे जे नार्वेकर यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात बाजू मांडत होते ते सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे सुद्धा सांगितलेलं होतं की आम्हाला थोडी वेळ वाढवून देण्यात यावी। दरम्यानच्या काळामध्ये दसऱ्याच्या सुट्ट्या आहेत, पण या काळात आम्ही विधानसभा अध्यक्षांसोबत बसू आणि एक नवीन टाइम टेबल तयार करू हे सांगण्यात आलेलं होतं। हे आर्ग्युमेंट्स लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने जे आहे किंवा सरन्यायाधीशाने जे आहे ती एक शेवटची संधी असं त्याच्यात स्पेसिफिकली उल्लेख करण्यात आलेला आहे की आता आम्ही तुम्हाला शेवटची संधी देत आहोत, तुम्ही एक नवीन टाइम टेबल तयार करा, तुम्ही दिलेल्या टाइम टेबलवर आम्ही समाधानी नाही आणि आता पुढची जी सुनावणी आहे ती 30 ऑक्टोबरला होणार आहे, ज्याच्यामध्ये समजणार आहे की विधानसभा अध्यक्षांनी तयार केलेलं नवीन टाइम टेबल याच्यावर सुप्रीम कोर्ट समाधानी राहतं का, नसेल राहत तर मग सुप्रीम कोर्ट स्वतः नव्याने काही आदेश काढतं का, नवीन टाइमलाईन जी आहे ती सेट करतं का। खरं तर आजच्या या सुनावणीचे सरन्यायाधीशांच्या टिप्पण्यांचे हे एवढेच अपडेट्स होते, पण जेव्हा ही सुनावणी संपली आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातले नेते जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना मुलाखत दिली तेव्हा त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं होतं की एक वेळ या सुनावणीच्या दरम्यान अशी आलेली होती की ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट टाइमलाईन देणार अशी सुद्धा वेळ आलेली होती, म्हणजे ते त्या दिशेने पावलं टाकायला त्यांची सुरुवात झालेली होती किंवा तसा त्यांचा विचार एक प्रकारे झालेला होता की आता मात्र ही वेळ आलेली आहे की आता सुप्रीम कोर्टानेच एक टाइम टेबल द्यावं। पण एसजी तिथे होते, त्यांनी नार्वेकरांची बाजू ही कशी बशी सांभाळली आणि म्हणून त्यांना एक शेवटची संधी जी आहे सुप्रीम कोर्टाने दिली आहे अशी माहिती ही जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे। अर्थात आता पाहायला हवं आणखीन 13 दिवसांचा अवधी जो आहे ह्या विधानसभा अध्यक्षांना मिळालेला आहे। सुप्रीम कोर्टाने आज फारसे ताशेरे जरी ओढलेले नसले तरी सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत या त्यांनी सांगितलेल्या आहेत विधानसभा अध्यक्षांना, ज्याच्याकडे लक्ष आता आहे त्यांना द्यावं लागणार आहे, कारण की आता रिटर्न ऑर्डरमध्ये सुद्धा या गोष्टी येतात की नाही याच्यापेक्षा आता ही शेवटची संधी हे सुप्रीम कोर्टाने ओरली तरी मांडलेला आहे
आता विधानसभा अध्यक्ष नवीन टाइम टेबल तयार करतात का आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचं समाधान होतं का हे आपल्याला पाहावं लागणार. दरम्यानच्या काळात विधानसभा अध्यक्षांची याच्यावरची प्रतिक्रिया, त्यांचं नवीन टाइम टेबल आलं तर ते आणि त्या अनुषंगाने दोन्ही बाजू जे पक्षकार आहेत त्यांच्या दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया या तुम्ही मुंबई तकच्या टाइमलाईनवर मुंबई तकच्या YouTube चॅनलवर जाऊन पाहू शकणार आहात. त्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज जाणून घेण्यासाठी, वेगवेगळ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट समजून घेण्यासाठी आणि विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि mumbaitak.in या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या.